नमस्कार मित्रांनो, मी आहे ओमकार विश्वनाथ सुंटाटे. आपला माणूस सोच पॉडकास्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या पॉडकास्टचं शीर्षक आहे मुक्काम पोस्ट समाजकारण बदल घडवणारे लोकसेवक सीझन 2 भाग 5. तर पॉडकास्टच्या टायटल प्रमाणे आपण थोडी माहिती घेऊया. गाव बदललं की तालुका बदलतो, तालुका बदललं की जिल्हा बदलतो, पण हे बदल घडवून आणतो कोण? शासकीय खुर्चीवर फक्त सही करणं नव्हे तर शेवटच्या माणसाच्या आयुष्यात पोचणं, ज्यांनी देह मानलं ते आपले संतोष सर. असाच बदल घडवणाऱ्या खऱ्याखुऱ्या लोकसेवकांची ही गोष्ट आहे आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आपला माणूस सोच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे आपण भेटणार आहोत अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि लोकसेवकांना ज्यांनी फायलीच्या पलीकडे जाऊन नियमांना जनसामान्याच्या हिताची जोड क्रांती घडवली, ज्यांनी मुक्काम फक्त सरकारी कार्यालयात नाही तर थेट जनतेच्या सुखदुःखात गेले. चला तर मग ऐकूया त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या दूरदृष्टी, त्यांनी घडवलेल्या बदलची थेट कहाणी. तो फक्त मुक्काम पोस्ट समाजकारणावर आपण काही मुद्दे मांडणार आहोत. तर मी तुमचा होस्ट ओमकार विश्वनाथ सोनटाटे. आजच्या भागात आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत, संतोष काशीराम कासले सर. कामातून लोकसेवा या शब्दाचा खरा अर्थ त्यांनी सिद्ध केलेला आहे. तर हेडफोन लावा, ऐकण्यासाठी तयार व्हा. मुक्काम पोस्ट समाजकारण बदल घडवणारे लोकसेवक, त्यांच्यासोबत आज आपण भेटूया. तर सुरुवातीचा प्रश्न आहे दादा तुम्हाला. आपल्या पॉडकास्टच्या नावाप्रमाणे तुमच्या आयुष्याचा मुक्काम पोस्ट सुरुवात कुठे झाला? नमस्कार, मी संतोष काशीराम कासले, राहणार मुंबईतच. आणि मुंबई आमची जसे सगळे होतात की जादूची नगरी आहे, त्याप्रमाणे माझ्या जीवनातही बरंच काही चालू झालेलं आहे. आणि हे फक्त शिकलो ते मुंबईतच, त्यामुळे सुरुवातीचा प्रवास किंवा ह्याच्या पुढेही चालणारा जो प्रवास आहे, म्हणजे विचार करायला गेलं तर लोकसेवेच्या माध्यमातून भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर पण पोहोचायचं आहे. पण सध्या तरी मुंबईत कार्यरत असल्यामुळे मुंबईची जनता आणि हेच सगळं विश्व आहे आपलं, याप्रमाणे आपलं काम चालू आहे. आणि तिथून या समाजकारणाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली दादा? सोनटटे भाऊ, तुम्हाला सांगायचं असं की 2017ला गावावरून येताना माझं नेरूळ जे ब्रिज आहे तिकडे ऍक्सिडेंट झालं होतं. आमच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं होतं. मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट झालं. अगदी सांगायचं तर गाडी पूर्ण डॅमेज झाली. माझ्याही डोक्याला मार लागला, माझ्या मिसेसला पण बरंच काही मार लागलं होतं, बरंच काय झालं होतं. त्या गाडीमध्ये माझा मुलगाही होता आणि माझी बहीण होती. तर त्या टायमाला एक अनोळखी व्यक्ती, अगदी ती आमच्या गाडीपाशी कोण थांबत पण नव्हतं, कारण आम्ही रक्तमुबाल झालेलो सगळं, बरंच काही. तर त्यांनी गाडी थांबवली. त्यांनी माझ्या मिसेसला, मी स्वतः आम्ही गाडीमध्ये घेऊन तिकडे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि गमतीची गोष्ट अशी की त्या व्यक्तीने त्याचा नंबरही दिला होता मला. त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट घेऊन थोडाफार काळ गेला आणि बरं झालो. पण मला वाटतं ती एक दैवी शक्ती होती, कारण त्या माणसाला पुन्हा जेव्हा मी फोन, म्हणजे त्याचे आभार मानायला फोन वगैरे केले, तर त्यांचा फोन आउट ऑफ रिच होता. तर ती एक दैवी शक्ती होती आणि त्या माध्यमातून काही लोकांनी खरोखर आम्हाला खूप मदत केली. तर तेव्हा डोक्यात आलं की आज आपल्यावरती प्रसंग आलाय, तर असे प्रसंग लोकांवरती येतात, तर या माध्यमातून लोकांची सेवा आपल्याला करायलाच हवी. आज आपला जीव वाचला आहे, तर उद्या लोकांचे जीव वाचवण्याचा आपण 100% प्रयत्न करू. म्हणून लोकसेवा हातात घेतली आहे आणि गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील त्यापर्यंत पोहोचायला प्रयत्न करतो. बोलणं असं कोणता एखादा प्रसंग आहे की किंवा घटना घडली की ज्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा इतर करिअर सोडून थेट लोकसेवात उतरण्याचा निर्णय घेतला तुम्ही? आता मी तुम्हाला सांगितलं की जो प्रसंग माझ्या बाबतीत घडला, ते अशा रस्त्यावरती किंवा तुम्ही वाडीवरती फिरताना असे बरेच प्रसंग लोकांवरती येत असतात. बरोबर. तर त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी धावण्याचा मी एक संकल्प केलेला आहे. आणि तुम्ही जो आता प्रश्न केला मला की
असं काही घडलं की ज्यांच्याकडून बरोबर. तर विषय असा आहे की लोकांच्या समस्या, मी जेव्हा लोकांमध्ये फिरतो तर समस्या बघून असं वाटतं खरोखर की खरोखर या माणसाला खूप गरज आहे. हा. मग ते त्याच्या रेग्युलर म्हणजे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही वस्तू असतील किंवा हॉस्पिटलचं असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा अजून काही जे असतील ते मी बघतोय आणि स्वतः त्यांच्यामध्ये असल्यामुळे मला अगदी ते असं वाटतं की हा प्रसंग खरोखर या प्रसंगातून या माणसाला सुटका भेटली पाहिजे किंवा त्याला मदत भेटली पाहिजे. म्हणून मी सगळ्यांच्या मदतीला धावण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी मी माझ्या संजय नागरते सामाजिक फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. आज त्या संजय नागरते सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून मी माझी सौभाग्यवती आणि माझे जे इतर कार्यकर्ते आहेत सर्वजण मदतीला लोकांसाठी धावतायत, लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. आमच्या ऑफिसमध्ये पण बरेच लोक येत आहेत, बरेच काही प्रश्न घेऊन येतात आणि त्याच्यावरती 100% तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. लोकसेवाची प्रेरणा कुठून मिळाली दादा तुम्हाला? आता सांगितल्याप्रमाणे मी पण एक मध्यमवर्गीय फॅमिलीतून आहे. म्हणजे माझे कुटुंब जे आहे, माझे आई वडील जे होते ते काही खूप काही असं शिकलेले किंवा नाही, पण त्यांनी स्वतः शिकले नाही म्हणून माझं शिक्षण थांबवलं नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक BSc ग्रॅज्युएट स्टुडंट आहे मुंबईतल्या झुंझुनवाला कॉलेजमधून. मी फिजिक्स मधून सायन्स जे आहे ना BSc केलेली आहे. आणि ते करत असताना ज्या काही अडचणी आल्या म्हणजे वडिलांची कंपनी बंद झाली होती, त्यानंतरही त्यांनी जिद्द पकडून पुढे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझे बंधू जे मोठे बंधू आहेत त्यांनी मला खूप मदत केली. ते DST मध्ये कामाला होते आणि आमची व्यायामशाळा पण आहे इथे आमच्या विभागात. त्या माध्यमातून मी कॉलेज करून मग परत व्यायामशाळा सांभाळला किंवा असा आमचा तो दौर चालू होता. आणि शिक्षण मात्र थांबवलं नाही, शिक्षण पूर्ण केलं. आमच्या घराण्यामध्ये BSc करणे हा मी पहिलाच म्हणजे प्रथमच माणूस होतो आणि गावाकडे पण बरीच चर्चा झाली, त्यामुळे खूप अभिमान वाटला. आणि माझे वडील शिकलेले नव्हते, त्यामुळे एक न शिकलेल्या व्यक्तीने आपल्या पोराला कशा BScचा प्रवास करून दिला ती मोठी कथा असेल, पण त्यांनी जी जिद्द ठेवली आणि ती जिद्द मी पूर्ण केली. माझ्या वडिलांनी माझ्यावरती विश्वास दाखवला होता, तो त्याचा मी विश्वास पूर्ण केला, म्हणून मलाही स्वतःचा खूप अभिमान वाटतो. आणि लोकांसाठी फक्त एवढं सांगू इच्छितो की आई वडिलांनी ठेवलेला विश्वास कधीही पूर्ण करा, त्यामुळे तुम्हाला आशीर्वादच भेटेल आणि पुढे सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते. तर आई वडिलांची सेवाही करा. येणाऱ्या काळात जसे आई वडील तुम्हाला शिकवतात, नोकरीला लावतात, तुमचं लग्न करतात, तुमचा प्रपंच ताटतात, त्याप्रमाणे त्यांच्या वृद्धापक काळात त्यांच्या समस्या जे काही असतील, त्यांना आजारपण असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यांच्यापासून दूर पळू नका, त्यांची सेवा करा. देव तुम्हाला जे काही मनात येईल ते सगळं तुमची इच्छा पूर्ण करेल. वैयक्तिक प्रवास बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण संघर्ष कोणता होता सर? कठीण संघर्ष असं म्हणता येणार नाही, कारण माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरती मी एक कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कामाला लागलो. 9 वर्ष साधारण त्या कंपनीमध्ये मी काम केलं आणि मग लग्न झालं, प्रपंच मांडला, जबाबदारी वाढल्या. हे सगळं करत असताना कठीण प्रसंग हा माझ्या आयुष्यात अजून आलेलाच नाही. मला वाटतं की कठीण प्रसंगाला मला बहुतेक सामोरं जावं लागेल, कारण जेव्हा लोकसेवा करत असताना कठीण प्रसंग प्रत्येक पायोपायी आहेत, पण मी त्याला कठीण असं म्हणत नाही, कारण ते आपलं कुठेतरी आव्हान आहे आणि ते आव्हान आपण पेलत जायचं आहे. कठीण प्रसंग, मोठा प्रसंग जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ज्या दिवशी म्हणजे आई वडील या ह्याच्यात हयात नाही राहिले, त्या दिवशी मला असं वाटलं की माझा खूप मोठा आधार माझ्यापासून दूर झाला. आई वडील ही प्रेरणा असते, एक आपल्या पाठी उभा असलेला खूप मोठा आधार असतो आणि तो आधार प्रत्येकाला असावा. पण ते जेव्हा गेले त्या टायमाला असं वाटलं की जीवन थांबतंय की काय. पण त्याच्यातून त्यांनी शिकवलेली जी संस्कृती आहे ती पाठीशी घेऊन आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची एक प्रेरणा आहे आणि मला अजूनही असं वाटतं की माझे आई वडील जे आहेत ते प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी आहेत, माझ्या सोबत आहेत. त्यांच्यामुळे एक ऊर्जा भेटते आणि आम्ही चालत राहतो. समाजकारणात येण्यापूर्वी आपण काय करत होता?
मी आता बोललो ना तुम्हाला की समाजकारण हे मी पूर्वीपासूनच करतोय. म्हणजे जेव्हापासून काही थोडंफार कळायला लागलं तेव्हापासून जनतेसाठी, लोकांसाठी किंवा काही मंडळ, मग काही उत्सव असतात, त्यांना वेळोवेळी मदत करणं, बरोबर. धार्मिक याच्यामध्ये सहभागी होणं, हे आम्ही पहिल्यापासून करतच आलोय. आणि ज्याप्रमाणे आता तुम्ही प्रश्न केला की समाजकारणात जेव्हा माझ्यावरती हा प्रसंग झाला ऍक्सिडेंटचा, मी तुम्हाला मगाशी बोललो, हो बोलला. तेव्हापासून तर एक ध्येय धोरणच समजा की आता ठेवलं की लोकांच्या मदतीला, जसे लोक माझ्या मदतीला धावून आले आहेत, तर लोकांच्या मदतीसाठी धावत जाणं, त्यांचे प्राथमिक काही प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेणं आणि आपल्याकडून जी काही मदत होईल ते त्यांना करावी, एवढा हा एक संकल्प डोक्यात ठेवूनच आहे आणि तो पुढे करतच राहणार. कोणत्या घटनेने तुमच्या आयुष्यात बदल घडले सर? बदल इन द सेन्स म्हणजे तुम्ही कशा बाबतीत बोलू शकता? म्हणजे हा कुठलेही समाजकारण Yes. करण्याचं. बरोबर. आता जे घटना मी तुम्हाला सांगितली की अशी घटना घडल्यावरती आम्हाला थोडासा त्याच्यात प्रेरणा भेटली की लोकांनी आपल्याला केलं तर आपण पण करावं. पण जेव्हा हे संजयनगरले सामाजिक फाउंडेशन आता एक आमचं 6वं वर्ष चालू आहे, आम्ही केल्यावरती लोकांचं जे प्रेम भेटतंय ना, ते बघून असं वाटतं की अजून करावं. देवाला एवढीच प्रार्थना करतो की मला एवढं सक्षम बनव की मी प्रत्येकासाठी कामाला येईल. बरोबर. आणि तेच बदल घडवणारा काय झालं, ज्या दिवशी मी लोकांकडे सेवेसाठी गेलो, त्यांचे प्रश्न विचारले, त्यांचे ज्या गरजा आहेत त्या जाणून घेतल्या आणि माझ्या माध्यमातून मी जेवढं काही होईल तेवढं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केल्यावरती आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की नाही, आज मी एकाला कामासाठी आलो, उद्या अजून 10 जणांना येईल, उद्या अजून 100 लोकांना येईल. आज माझ्या फाउंडेशन मध्ये साधारणतः एक 14-15 हजार आमचे सभासद आहेत, जेवढं काय आहे. पण त्यांची सेवा करताना मला खरंच खूप आनंद भेटतो. ती सेवा करत करत मला मुंबई नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर भारताच्या बाहेर पण जायचंय. एक स्वप्न आहे, हे संजयनगरले सामाजिक फाउंडेशन हे अगदी तळागाळाला घेऊन जायचंय मला. हो ना. आणि इकडे या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांची जी सेवा करतोय आणि याच सेवेतून एक कुठेतरी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कुठेतरी नावं व्हावी, ते दुनियाला माहीत पडलं पाहिजे की हे असं असं संजयनगरचे सामाजिक फाउंडेशन जे पवईमध्ये करत होते त्याचे आता ब्रांचेस झालेले आहेत. म्हणजे अगदी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले कार्यालय जे आहेत ते ओपन झाले पाहिजेत आणि आपल्या या संजयनगरचे सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आपण समाजसेवा आणि कार्य ह्याच्याबद्दल सरांना प्रश्न विचारत आहे. आजपर्यंत केलेल्या कोणत्या कामाचा सर्वाधिक अभिमान वाटतो? आता कामं तर आम्ही सगळंच करतोय, म्हणजे अगदी सगळं वाटप करतोय, म्हणजे मग त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनात राहणाऱ्या गरजू. काय झालं होतं, आम्ही 2 वर्षापूर्वी काही किट्स वाटले होते, मेडिकल किट्स वाटले होते. ओके. कमरेचा पट्टा आहे वगैरे. तर म्हणजे त्यांचे रिक्वायरमेंट आहेत ना, लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्या गोष्टीला, म्हणजे येऊन मला हा त्रास आहे वगैरे वगैरे. तर त्याहीमध्ये आम्ही जी व्हीलचेअर वाटल्या त्यामध्ये आम्ही साधारणतः काहीतरी 15-16 व्हीलचेअर वाटल्या. त्या 15-16 व्हीलचेअर मध्ये एक व्यक्ती अशी होती ज्यांना खरोखर ना त्याची खूप जास्त गरज होती आणि त्यांचे आई वडील अक्षरशः रडले आणि त्यांना असं वाटलं की हा माणूस कुठे समज ते पहिल्या माळ्यावर राहत होते, ना उठता बसता येत नव्हतं. पण व्हीलचेअर मुळे काय झालं, त्यांचं ते तिकडून बाथरूम पण सगळ्या जागेवरतीच होत होतं, जाणं येणं चालू झालं. आणि आमचे खूप आभार मानले, रडले ते आणि मला आशीर्वाद दिला. त्या दिवशी असं वाटलं की नाही, आपण जी समाजसेवा करतोय ती खरंच खूप चांगलं करतोय. कारण लोकांना उपयुक्त म्हणून साधन म्हणून आपण जर समोर येत असो तर मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जायला तयार आहे. गरजू लोकांसाठी सध्या कोणता उपक्रम राबवत आहात तुम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून? आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही, मला वाटतं कॅलेंडर मध्ये जेवढं काय येत असेल ना, सणवार किंवा ज्या जयंत्या असतील किंवा काय, त्या पलीकडे आम्ही बघा, जसं आता तुम्हाला मी बोललो मेडिकल किट्स करतोच, तसेच आता वटपौर्णिमा येते त्यावेळी फणस वाटतो आम्ही. मग पावसाळ्यासाठी छत्री वाटप करतो. अगदी रक्षाबंधनच्या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे सगळ्या विभागातील
बहिणी आहेत त्या मला राखी बांधतात. अरे मग वा. त्यांना कुठेतरी माझ्या माध्यमातून आम्ही साडी वाटपचा कार्यक्रम ठेवतो. छान. जेवढे येतील तेवढे. आणि साधारणतः 2,500-3,000 महिला आपल्या कार्यक्रमाला येतातच. त्याहीपेक्षा प्रत्येक वर्षी वाढत असतात. तर तो एक कार्यक्रम होतो. दिवाळीसाठी आम्ही साखर वाटप ठेवतो लोकांसाठी, तोंड गोड व्हावं. तसेच ईद निमित्त आम्ही काही शेवई वगैरे वाटतो किंवा त्यांना टोपी वगैरे जे आहे त्या वाटपाचा कार्यक्रम ठेवतो. अगदी त्यांच्या मस्जिदच्या बाहेर उभं राहून त्यांना आम्ही नमाज पढण्यासाठी टोपी वाटप, की एक आमच्या माध्यमातून केलेली सेवा आहे. ते काही वाटत नाही, पण एक सेवा आहे की बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इकडे जातपात बघत नाही, आम्ही सर्व धर्मीय समभाव असाच एक उपक्रम करतो. मग वेगवेगळ्या सणांमध्ये आम्ही सहभागी होतो. गणपती असेल, नवरात्री असेल, अगदी ख्रिश्चन जेव्हा आमचा क्रिसमस येतो त्या टायमाला लहान मुलांसाठी आम्ही खेळ ठेवतो. खेळांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. महिला दिनांना आम्ही लकी ड्रॉ ठेवतो. महिलांसाठी खेळ ठेवतो. म्हणजे एक दिवस त्याच्यासाठी स्वतंत्र, की दिवस रात्र अगदी त्यांनी संसार सोडून मुलांचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं, किंवा त्यासाठी त्यांना एक दिवस आम्ही देतो. त्या एक दिवसात त्यांना सरळ सांगतो की तुम्ही आता घरचं विसरा, जेवण वगैरे करू नका, इकडे या, तुम्ही खेळ खेळा, तुमची बक्षिसं मिळवा आणि जेवण पण इकडेच करा आणि इकडूनच तुम्ही घरी जावा. असे बरेच काही उपक्रम आम्ही करत असतो. समाजातील सर्वात मोठी समस्या कोणती वाटते दादा? सध्याच्या घडीला आता आम्ही वागत असताना बघा, शैक्षणिक हा विषय आहेच. काही लोक शिकतात, काही लोक शिकू शकतात नाही, कारण त्यांच्या घरची परिस्थिती तशी नसते. काही आरोग्याच्या निमित्ताने मी बघितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांना औषध उपचार प्रॉपर होत नाही किंवा, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जर बघायला गेलं तर एक समस्या मला खूप मोठी वाटते. ती म्हणजे सध्या जे आपल्या समाजात एक नशा म्हणून जी गोष्ट चाललेली आहे. आपला विभाग, आपला आजूबाजूचा परिसर किंवा मुंबईचे कुठलेही कानेकोपरे बघा तुम्ही, आता सध्याच्या घडीला लोक जे आहेत ते नशेच्या आहारी गेलेले आहेत. लहान म्हणजे आपली जी युवा पिढी आहे ते नशेच्या आहारी गेली आहे. तर मला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतो की आता जर तुम्ही या वयात म्हणजे 14-15 वर्षाच्या वयामध्ये ते लोक नशेच्या अधीन जातात. मग घरी लक्ष देत नाही, कामं करत नाही, आई वडिलांना त्रास, समाजाला त्रास, पोलिसांना त्रास. हो बरोबर. त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला त्रास होतो. महिला बिंदासपणे फिरू शकत नाही, कारण हे नशा केल्यावरती कुठे छेडछाडीचं प्रकरण किंवा काही चोऱ्यामाऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. कारण पैसे नसले की हे लोक चोऱ्यामाऱ्यांच्या माध्यमातून कोणाचे चेन स्नॅचिंग करा किंवा हे करा असे प्रकार करतात. तर माझ्या दृष्टिकोनातून सध्याच्या पिढीला जी कीड लागली आहे ती नशेची आहे आणि तीच मोठी समस्या आहे. आणि ते सगळं सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. युवा आणि समाजकार्य मध्ये दादांना एक प्रश्न आहे. आजच्या तरुणांनी समाजकारणात यावं का दादा? नक्कीच. समाजकारण हे कुठे म्हणजे कुठल्या शाळेत शिकवत नाही. बरोबर. हे आपल्या अंतर्गत भावनेत आलं पाहिजे की जर आपण या समाजात राहतो तर या समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. बरोबर. आणि त्यासाठीच तुम्हाला समाजाची सेवा करायची आहे. समाजसेवा म्हणजे काय, तुम्ही कुठेतरी वर्गणी दिली, दान धर्म केला म्हणजे समाजसेवा झाली नाही. लोकांसाठी पळत जावा. रात्री बेरात्री कुठून फोन आला, काय हॉस्पिटलचे प्रॉब्लेम झाले किंवा काय झाला, आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ ठेवावा. आणि आता मी नशा बोललो आहे, ही नशा मुक्त कशी करावी यासाठी मी सगळ्यांना आवाहन करीन की नव्या पिढीला समाजकार्यात उतरलंच पाहिजे. आताच जर तुम्ही हे समाजकार्य शिकलात तर पुढे येणारा जो काळ आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे या सगळ्या माध्यमातून सुटका होईल. सोशल मीडियामुळे समाजसेवेला किती मदत होते? बऱ्यापैकी होते. तुम्ही सोशल मीडियावरती चांगले जर समाजसेवेचे कार्य टाकले आणि त्याला बघून जर तुम्हाला ऊर्जा भेटते, उत्स्फूर्तता भेटते, तर लोक त्या माध्यमातून सेवा करण्याचे प्रयत्न करतात. अगदी मग सोशल मीडिया म्हणा की एका सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचता. तुम्हाला एक छोटासा मेसेज जरी टाकायचा असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुक, इंस्टा यांच्या माध्यमातून एक मेसेज केला तर तो लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. बरोबर आहे ना? मग सोशल मीडिया हा खूप मोठा घटक आहे तुम्हाला समाजसेवा करण्याचा. पण ती समाजसेवा करताना तुमचे जे मन आहे, तुमची जी नियत आहे
ती अगदी साफसुथरी असली पाहिजे. समाजाचा घटक म्हणून तुम्ही समाजासाठी काहीतरी करतात हे लोकांना दिसलं पाहिजे. मग ही सोशल मीडिया तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तरुणांसाठी तुमचा सर्वात मोठा संदेश काय असेल? बघा, तरुणांसाठी आता एक नवजात जन्मलेलं जे बालक असतं त्यांना त्यांचे आई वडील मोठे करतात, बरोबर. शिकवतात, मग शाळेत घालतात, त्यांचं शिक्षण होतं, अगदी त्यांचं कॉलेज होतं आणि मग त्यांना जबाबदारी म्हणून ते लोक कामाला, हे सगळं काम असतं आई वडिलांचं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा आई वडील तुमच्यासाठी एवढं करतात तर त्यांच्या वृद्धाप्य काळात, म्हणजे अगदी जेव्हा तुम्ही जिम्मेदारी असता, तुम्ही जर आता समाजात पुढे स्टँड व्हायला पाहतात किंवा तुम्ही सेटल झालात, तर सेटल झाल्यावरती आई वडिलांना कधीच दूर करू नका. कारण आई वडिलांनी शिकवलेली जे शिकवणीमुळेच तुम्ही या क्षेत्रात आलात. आज कुठल्या तरी पदावरती कोण डॉक्टर होतो, कोण इंजिनिअरिंग होतो, बड्या पोस्टवरती कोण बँकिंग मध्ये जातो, बऱ्याच काही गोष्टी होतात. पण हे सगळं करत असताना आपल्या पाठी आई वडील असतात आणि आपल्याला शिकवलेला गुरु असतो, जो शाळेमध्ये आपल्याला सगळ्यांचा एकच गुरु असतो. ज्या शाळेमध्ये तुम्ही असतात त्याचे प्राध्यापक आपले गुरु असतात. बरोबर आहे, बरोबर. मग त्यांना कधी विसरू नका. त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करा. कारण त्यांनी शिकवलं म्हणून तुम्ही शिकलात, आणि तुम्ही शिकलात म्हणून तुम्ही आज जे तुम्ही सेटल झाला आहे, तर त्या माध्यमातून लोकांची सेवा करा. बदल घडवणारे लोकसेवक बद्दल काही प्रश्न आहेत. खरा लोकसेवक कोणाला म्हणता येईल? जो जनतेसाठी झटतोय, बरोबर, त्यालाच खरा लोकसेवक म्हणता येईल. बरोबर. समाज बदलण्यासाठी एक व्यक्ती काय करू शकते? समाज बदलण्यासाठी बघा, इकडे वेगवेगळ्या प्रांताचे लोक आहेत, धार्मिक म्हणजे वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत, जातपात आहे, तर सगळेजण आपापल्या परीने कार्य करत असतात. पण त्यामध्ये मला असं वाटतं, जातपात न मानता सर्व धर्मासाठी एक येऊन जर आपली पिढीने काम केलं, तर मला वाटतं हे जे दंगे फसाद किंवा अजून काही घडतं ना, ते घडणार नाहीत. आणि लोकांसाठी, समाजासाठी फक्त एवढंच सांगतो की खरा जनसेवक असं म्हणण्यापेक्षा आपण समाजासाठी आपलं जे वैयक्तिक जे काही मूलमापन आहे ते आपण दिलं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. लोकांनी तुमच्यावर दाखवलेला सर्वात मोठा विश्वास कोणता? लोकांचं बघा, आता मी बऱ्याच लोकांकडे फिरलो आहे, म्हणजे या वार्डमध्ये किंवा वार्डच्या बाहेर पण बऱ्याच लोकांकडे फिरलो आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याला मदतही आम्ही 100% करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही सेवा करत असताना लोक ज्या आशेने आपल्याकडे येतात ना, की आपण संतोष भाऊंकडे जाऊ, ते आपल्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, 100% प्रयत्न करतील. ही जी त्यांची भावना आहे ना, तीच मला खूप उत्स्फूर्त करते की मी आज लोकांसाठी कुठेतरी, म्हणजे लोक आपल्याकडे येतात या भावनेने की यांच्याकडे गेलं तर आपलं काम होईल, ती जी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाही, आपल्याला सगळ्यांना सेवा केली पाहिजे आणि मग लोकांसाठी सेवा करण्यासाठी आपण तत्पर. तर एक जलद प्रश्न, रॅपिड फायर, एका वाक्यात एक प्रश्न आहे दादांसाठी. तर एका शब्दात समाजकारण बद्दल काय सांगणार दादा? लोकसेवा. एक प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे तुमची? छत्रपती शिवाजी महाराज. वा. एक अपूर्ण ध्येय कोणतं तुमचं राहिल्यात? लोकसेवाच, कारण ती करतच राहायची मला. एक संदेश महाराष्ट्रातील युवकांसाठी काय देणार दादा तुम्ही? आई वडिलांचा नेहमी मान राखा. आई वडिलांना कधीच दूर करू नका. जे तुमचे गुरु आहेत त्यांनाही कधी दूर करू नका. आणि हे समाजात वाढणारी जी नशेचा जे प्रकरण आहे, या नशेपासून तुम्ही लांब राहा, जेणेकरून तुम्ही स्वस्थ राहिलात तर देश वाढणार आहे आणि देशासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे, हा संदेश देईन. शेवटचा प्रभावी प्रश्न आहे दादांसाठी. जर आज संपूर्ण महाराष्ट्र तुमचं ऐकत असेल तर कोणता संदेश द्याल तुम्ही पूर्ण महाराष्ट्राने? महाराष्ट्राला बघा, मी तर समाजसेवा करतोय, आमच्या संजना खाते सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून बरंच काही गोष्टी आम्ही करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय.
पण संदेश देण्यासाठी जर महाराष्ट्र माझा ऐकत असेल, म्हणजे तुम्ही मला एवढं मोठं बनवू नका, पण एक लोकसेवक म्हणून जर कोण ऐकत असेल तर एवढं नक्कीच सांगेन सगळ्यांना, जनतेला सांगेन की वाईट गोष्टीपासून दूर राहा, शिक्षणाकडे, आपल्या मुलाबाळांना शिक्षणाकडे वळवा. आणि ज्या नशा, आता मी नशा हा का माझ्या तोंडातून येत आहे घडी घडी, कारण नशेमुळे जी आताची सध्याची जी पिढी आहे ती खूप लांब गेलेली आहे. म्हणजे त्यांचं जे काम आहे किंवा शिक्षण आहे किंवा त्यांची ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यापासून ते बरेच लांब गेलेले आहेत. तर ते नाही झालं पाहिजे, हाच माझा मोठा संदेश असेल. आणि लोकांना सगळ्यांना सांगेन, जनतेला आव्हान करेन की आई वडिलांची सेवा करा, तेच सगळं काय आहे, आपलं दैवत पण तेच आहे. आणि माझ्या जीवनात, वैयक्तिक जीवनात मी एवढं सांगेन की सेवा करण्याचा जे मान सन्मान आपल्याला, जेव्हा लोकांची सेवा करण्यानंतर आपल्याला जो एक आतमधले आपल्याला काय म्हणतात त्याला, सॅटिस्फॅक्शन जे भेटतं आपल्याला, ते खूप वेगळं असतं. ते कुठे खरेदी करून भेटता येत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यासमोर हात जोडतो किंवा लांबून खूप असं आपल्याला आभार व्यक्त करतो, तेव्हा असं वाटतं की आपण जिंकलो आहोत. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे हे कधीच संपणार नाही. लोकसेवा हे करीत राहील. संजना घातले सामाजिक फाउंडेशन या गोष्टीसाठी सदैव तत्पर राहील. लोकांनाही आवाहन करतो, तुम्हालाही काही प्रश्न असतील, काय समस्या असतील तर या आमच्या ऑफिसमध्ये, आमच्याशी संपर्क करा, आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा, तुमच्या समस्या आमच्या समोर ठेवा, त्या सोडवण्याचा मी, माझी मिसेस आणि माझे सगळे कार्यकर्ते 100% प्रयत्न करू, एवढंच सांगू इच्छितो. बरोबर. बदल घडवणारे लोकसेवक बनण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काय करावे? प्रत्येक नागरिकांनी बघा, एक जसं मी तुम्हाला मगाशी बोललो ना की आपण या समाजात वावरताना समाजाने आपल्याला बरंच काय दिलं, बरोबर. मग आपण पण समाजाला काहीतरी देणं आहे, ही एक गोष्ट फक्त त्यांनी सगळ्यांना, प्रत्येकाने मनात ठेवली आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही उतरला तर मला वाटतं नक्कीच बदल घडेल. आणि ज्या जीवनात आपल्या या समाजात काही प्रॉब्लेम, समस्या दिसत आहेत, ते सोडवण्याचा बराच काही आपल्याला उपयोग होईल. तर नमस्कार मित्रांनो, आज ह्या चर्चेमधून आपल्याला जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष, संजना कासले फाउंडेशन सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार संतोष काशीराम कासले प्रमुख सल्लागार, आज यांच्याशी भेटून खूप छान वाटलं. तर सर्वांचं मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एवढंच एकच शब्द बोलेल की मित्रांनो, आजच्या भागात आपण अशा व्यक्तीशी संवाद साधला आहे की ज्याने केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगण्याचा मार्ग निवडलेला आहे. तर त्यांच्या विचारातून, संघर्षातून, कार्यातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळेल की बदलाची सुरुवात नेहमी एका व्यक्तीपासून होते. समाजकारण केवळ चर्चा नाही तर कृती आहे. लोकसेवा म्हणजे केवळ पद नाही तर जबाबदारी आहे. आपल्या मान्यवर पाहुण्यांचे मनपूर्वक आभार करतो, त्यांनी दिलेल्या वेळाबद्दल. प्रेरणादायी विचार निश्चित अनेकांना एक नव्या दिशा देतील. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी आहे ओंकार विश्वनाथ सोनटाटे, मी तुमचा निरोप घेतो. समाज बदलायचं असेल तर टीका नव्हे तर सहभाग व्हा. पुन्हा भेटूया आपला माणूस सोच पॉडकास्टमध्ये. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जे आपला माणूस सोच या माध्यमातून जे आमची आज कथा किंवा आमचे जे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आपला माणूस सोच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे जे येत आहे, हे विचार तुम्हाला कसे वाटले? जर आवडले असतील तर यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असेच वेगवेगळे व्यक्तिमत्व जे तुमच्यापर्यंत येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पहा आणि या चॅनलला खरोखर मोठं करा. खूप चांगलं आहे यांचं काम. समाजकारण करताना मला वाटतं अशा व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व जाणता येईल आणि तुम्हाला तुमच्या समस्या जाणता येतील. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, तुम्ही वेळ दिल्याबद्दल.